नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. एप्रिल महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, IMFने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6.8%. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. IMFची स्थापना झालेली आहे 27 डिसेंबर 1945ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या MD आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा आणि डेप्युटी MD आहेत भारताच्या गीता गोपीनाथ. आणि याच IMFने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2024-25मध्ये विकास दर जो आहे तो 6.8% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18 एप्रिल. लोकांना समृद्ध वारशाची जाणीव करून देण्यासाठी व त्यांना त्यांची संस्कृती आणि परंपरा समजावून घेता यावी या उद्देशाने दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस युनेस्को या संघटनेकडून 1983 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता आणि यावर्षी हा दिवस डिस्कवर अँड एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच कुवेतचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा. हे बघा, हे आहेत कुवेतचे नवीन पंतप्रधान. नाव आहे शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा. आणि कुवेतचे माजी पंतप्रधान शेख मोहम्मद यांच्या राजीनाम्यानंतर यांची नुकतीच कुवेतचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते कुवेतचे एक प्रमुख अनुभवी अर्थतज्ज्ञ व माजी वित्त व आरोग्य मंत्री आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. कुवेत मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे कुवेत. कुवेतची राजधानी आहे कुवेत सिटी आणि करन्सी किंवा चलन आहे कुवेती दिनार. पुढचा प्रश्न, 15 ते 28 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये डस्ट लीग हा युद्ध सराव भारत कोणत्या देशासोबत करत आहे किंवा भारताने हा सराव कोणत्या देशासोबत केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उझबेकिस्तान. डस्ट लीग हा भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे. पहिल्यांदा हा सराव 2019 या वर्षामध्ये उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावर्षी या युद्ध सरावाचं 5वं संस्करण जे आहे ते नुकतंच किंवा सध्या 15 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीमध्ये उझबेकिस्तान या देशामध्ये तरमेज डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2, उझबेकिस्तान हे याचं बरोबर उत्तर आहे. उझबेकिस्तान इथे आहे उझबेकिस्तान हा देश. उझबेकिस्तानची राजधानी आहे ताशकंद. सध्या पंतप्रधान आहेत अब्दुल्ला अरिपोव आणि चलन आहे उझबेक सोम. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत? ही जी स्पर्धा आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024, ही स्पर्धा नुकतीच 11 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये किर्गिस्तान या देशामध्ये बिश्केक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 4 रौप्य आणि 5 कांस्य पदक असे एकूण 9 पदक जिंकलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 9 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला नुकतेच 2024च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना नुकताच हा 2024 या वर्षाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा जो पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, हा पुरस्कार स्थापन झालेला आहे 2022 या वर्षामध्ये. हा पुरस्कार लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो. पहिल्यांदा हा पुरस्कार 2022 या वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. 2023 या वर्षामध्ये दुसरा पुरस्कार जो आहे तो आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. आणि यावर्षी तिसरा पुरस्कार जो आहे तो नुकताच अमिताभ बच्चन यांना जाहीर झालेला आहे. लता मंगेशकर यांना 2001 या वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. हे देखील लक्षात ठेवा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अमिताभ बच्चन.
पुढचा प्रश्न, UNCTADने भारताचा 2024मध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6.5%. UNCTAD म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ही संयुक्त राष्ट्राची एक आंतरसरकारी संस्था आहे जी जागतिक व्यापारात विकसनशील देशांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्याचं काम करते. हिची स्थापना झालेली 30 डिसेंबर 1964 या दिवशी. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि याच UNCTADने म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटने भारताचा 2024मध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आवाज दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 16 एप्रिल. 16 एप्रिल हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आवाजाचं असलेलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि आवाजाच्या महत्त्वाविषयी व आवाजाच्या समस्यांबद्दल सतर्कता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक आवाज दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस रिझोनेट, एज्युकेट अँड सेलिब्रेट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, टाइम्स मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या 2024मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट झालेली एकमेव भारतीय अभिनेत्री कोण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आलिया भट्ट. टाइम्स मॅगझिन हे एक अमेरिकेमधलं न्यूज मॅगझिन आहे आणि या मॅगझिनने नुकतीच 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2024 किंवा 2024मधील 100 प्रभावशाली व्यक्ती ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. आणि या यादीमध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे आलिया भट्ट. आलिया भट्ट सोबतच साक्षी मलिक, ऑलिम्पिक पदक विजेती भारताची कुस्तीपटू आहे साक्षी मलिक. त्यानंतर जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत अजय बंगा आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांना देखील या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2, आलिया भट्ट. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19 एप्रिल. 19 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यकृताच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणं आणि यकृत रोग प्रतिबंध आणि व्यवस्थापनाचं महत्त्व अधोरेखित करणं या उद्देशाने दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन किंवा वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस बी विजिलेंट, गेट रेग्युलर लिव्हर चेकअप अँड प्रिव्हेंट फॅटी लिव्हर डिसीजेस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3, 19 एप्रिल हे याचं बरोबर उत्तर आहे. नंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न हा होता की गगनशक्ती 24 हा भारतीय वायुसेनेचा सर्वात मोठा युद्धाभ्यास नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, राजस्थान. राजस्थानमधील पोखरण स्थित फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी भारतीय वायुसेनेचा हा सर्वात मोठा युद्धाभ्यास गगनशक्ती 2024 आयोजित करण्यात आलेला आहे 1 ते 10 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये. याचं आयोजन दर 5 वर्षांनी केलं जातं. लास्ट टाइम हा 2018मध्ये आयोजित करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1, राजस्थान हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, समुद्र लक्ष्मण हा भारत व कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा युद्ध सराव आहे? ऑप्शन्स आहेत म्यानमार, मलेशिया, मंगोलिया आणि श्रीलंका. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.